राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरुष तालुक्याचे नेते प्रदीपप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली आज यशवंत फेस्टिवलला भेट देण्याचा योग आला आणि अत्यानंद झाला। या फेस्टिवलच्या दरम्यान सेल्फी पॉईंटचं उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आलं। त्या सेल्फी पॉईंटचा आनंद मी सुद्धा घेतला की एक फिरता कॅमेरा आणि त्या संपूर्ण फेस्टिवलचे मागे बॅकग्राऊंड एक आगळीवेगळी कल्पना वाटली। गेले 3 दिवस पलूस शहरातील नागरिकांना आपण शहरात राहतो याची आनंददायी कल्पना देणारा असा हा फेस्टिवल त्यांनी आपल्या दूरदृष्टीने आणि एक इथल्या जनतेच्या प्रेमापोटी आयोजित केलेला आहे आणि तो अत्यंत उत्तम पद्धतीने चालू आहे। लोकांचा भरभरून प्रतिसाद दिसतोय। प्रत्येक ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत आणि अत्यंत अल्प दरामध्ये हे सगळं त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे। हे सगळं करत असताना चोरी आणि इतर घटना घडू नयेत यासाठी सुद्धा ते काळजी घेत आहेत। गर्दीतल्या लोकांना पाण्याची बॉटल पुरवण्यापासून त्यांचे स्वयंसेवक कार्यकर्ते झटत आहेत। इतकी बारीक तयारी करणं आणि अशा प्रकारे हजारो लोकांना आनंद देणं ही तशी साधीसोपी गोष्ट नाही। उन्हाळ्याचे दिवस आहेत, शहरी लोक बाहेर जातात, मोठमोठ्या सहली काढतात। मग आपल्या भागातले जे शेतकरी असतात त्यांचं मात्र रब्बीकडं खरीपाकडं लक्ष असतं आणि त्यामुळे त्यांची जुळवाजुळव करणं आणि त्यावेळी गाव सोडून जाणं किंवा आपली शेती सोडून जाणं शक्य नसते। अशा काळात या माणसांच्या मनात एक रुखरुख असते, त्यांच्या कुटुंबियातही असते, पण ती रुखरुख दूर करावी आणि आपल्याच शहरात आनंद मिळवता यावा, सुट्टीचा आनंद घेता यावा, आपल्या मुलांना सुट्टीचा आनंद मिळवता यावा अशा पद्धतीने त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबरीने बाहेरगावून सुद्धा काही लोक आता इथं मला भेटले, त्यांच्याशी बोलता आलं। ज्यांचे माहेर इथं आहे अशा काही महिलासुद्धा आपल्या मुलांना घेऊन मामाच्या गावाला आल्याप्रमाणे या ठिकाणी आलेले आहे। एक आनंददायी गोष्ट आहे आणि अशा पद्धतीचे महोत्सव तयार करावेत आणि ते योग्य वेळेला सुट्टीच्या काळात लोकांच्या उपयोगी यावेत हा विचार हा एक अफलातून आणि आगळावेगळा असा विचार आहे। यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावानं हा फेस्टिवल होतो आहे आणि त्या फेस्टिवलला लोकांचा इतका भरभरून प्रतिसाद मिळतो आहे ही एक आनंददायी घटना आहे। त्याबद्दल मी माझे सर्व सहकारी, सर्व पत्रकार हे आपणचे अभिनंदन करतो की अशा प्रकारचा मोठा इव्हेंट त्यांनी या ठिकाणी घेतला आणि लोकांना तो अल्प दरात परवडेल अशा पद्धतीनं तो केला। लोकांचा विश्वास वाढवणारी अशी एक घटना आहे आणि या शहराला आपण शहर आहोत, गाव नव्हे याची कल्पना देणारं असं हा जो कार्यक्रम आहे अशा पद्धतीचे कार्यक्रम सातत्याने व्हावेत आणि या गावाचा शहर म्हणून जो विकास होणं आवश्यक आहे तो विकास व्हावा त्यासाठी आपणची शक्ती खर्ची पडावी आणि या ठिकाणी तो विकासाची जी विचार यशवंतराव चव्हाणांच्या काळापासून चालत आलेला आहे त्या पद्धतीने हे शहर पुढं जावं अशा सदिच्छा देतो आणि यशवंत फेस्टिवलचे असे आयोजन पुढील अनंत काळ होत राहो अशाही शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।